हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये जे DHS फार्मासिस्टची परमनंट वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये येणार आहे याच्यासाठीची मित्रांनो स्पेशल बॅच पण आपल्या आर.डी. फार्मा थ्रू घेतली जाते. त्या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचे, किंवा तुम्हाला आरोग्य विभागासाठी क्वालिटी स्टडी मटेरियल पाहिजे असेल तरी पण मेसेज करू शकता. सोबतच तुम्हाला पीव्हीच्या प्रायव्हेट सेक्टरचा कोर्स करायचा असेल तरी पण व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकता. आता मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे इथे तुम्ही स्क्रीनवरती बघत असताल कल्याण डोंबिवली महानगरपालिका. तर याच्या थ्रू मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, भरती सेक्शन मध्ये साईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने नोटिफिकेशन दिसेल. याच्यामध्ये फार्मासिस्ट पदाची पण जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, या समोर बघितल्याच्या नंतर तुम्हाला ऍप्लिकेशन साठी एक फॉर्मॅट दिसेल. तर तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर त्या फॉर्मॅट थ्रू अप्लाय करावं लागेल. आता आपण PDF ओपन करून बाकी सगळ्या गोष्टी बघणार आहेत. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे याच्यासाठी वॉक इन ड्राईव्ह होणार आहे. आणि मित्रांनो, वॉक इन ड्राईव्ह जे असणार आहे ते उद्याच असेल. तर याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, टोटल पोस्ट किती असणार त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत. तर पहिल्यांदा आपण या वॅकन्सीसाठी कोण कोण इलिजिबल असणार आहेत तर ते बघणार आहोत. तर याच्यामध्ये 6 नंबरला जर तुम्ही बघितलं तर फार्मासिस्ट आहे. क्वालिफिकेशन बघितलं डिप्लोमा इन फार्मसी, बॅचलर इन फार्मसी. तर मित्रांनो, तुमचं डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेली असेल तरी तुम्ही वॉक इन ड्राईव्हला जाऊ शकता. सोबतच तुम्हाला PCIचं रजिस्ट्रेशन लागेल, म्हणजेच मेडिकल लायसन्स लागणार आहे. आणि इथे एक्सपिरियन्सचा जो पॉइंट दिलाय तो ऑप्शन मध्ये दिलेला आहे. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स देईल. आणि एज क्रायटेरिया 18 ते 64 आहे. सो एज क्रायटेरियाचा प्रॉब्लेम नाहीये. आणि इकडे जे सॅलरी असेल मित्रांनो ती 17,000 सॅलरी असणार आहे. आणि याच्यामध्ये फार्मासिस्टची फक्त एकच वॅकन्सी आहे. आता काही स्टुडंट म्हणतील की सर एकच वॅकन्सी आहे तुम्ही सांगताय. तर मित्रांनो, एक वॅकन्सी असेल किंवा 1000 वॅकन्सी असेल, एका पण स्टुडंटला आपल्या व्हिडिओची हेल्प झाली आणि त्याला समजलं वॉक इन ड्राईव्ह आहे. आणि मित्रांनो, फार्मासिस्टचे खूप सारे स्टुडंट घरी बसून आहेत, बेरोजगार आहेत. तर त्यांच्या एका पण स्टुडंटला जरी हेल्प झाली तरी पण माझं व्हिडिओ बनवण्याचं काम आहे, कारण त्याचं फ्युचर बदलतं. आणि मित्रांनो, ही जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी असेल तरी पण आता तुम्ही NHMचं कालच एक नोटिफिकेशन आलाय ज्या थ्रू 10 वर्ष जर तुमची सर्व्हिस झाली तर तिकडे परमनंट तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटणार आहे. सो एखादा स्टुडंट असतो ज्याला NHM मध्ये करायचं असतं, त्याच्यानंतर 10 वर्षांनी तो परमनंट तिकडे होणार आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ही जे एक वॅकन्सी आहे ही वॅकन्सी मित्रांनो OBC साठी असणार आहे. सो अदर स्टुडंटला तिकडे जाता येणार नाही. इथे जर बघितलं तर इतर मागासवर्ग OBC साठी ही वॅकन्सी असेल. आणि जे इंटरव्ह्यू डेट आणि लोकेशन आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर मुलाखतीचे ठिकाण प्रभाग कार्यालय 2रा मजला आरोग्य विभाग, आधारवाडी फायर स्टेशन, कल्याण पश्चिम. तर या लोकेशन वरती जायचंय. कधी जायचंय इथे जर आपण दिनांक बघितला मित्रांनो फार्मासिस्टचा तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म सोबत घेऊन जायचे. ते म्हणजे 2 जुलै 2026 गुरुवार, म्हणजे उद्याच तुम्हाला जायचे. सकाळी 11:30 ते 2 मध्ये तुमचं छाननी अर्ज आणि इंटरव्ह्यू तिकडे होणार आहे. त्याच्यासाठीचा हा जो नोटिफिकेशन आहे मित्रांनो एकदा व्यवस्थित रीड करा. आणि इथे जे डॉक्युमेंट मेन्शन केले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावे लागतील. पहिलं तर ऍप्लिकेशन फॉर्म जो आधी मी तुम्हाला दाखवला तर ते ऍप्लिकेशन फॉर्म तिथून PDF डाउनलोड करून फुल्ली फिल करायचंय. त्याच्यानंतर हे जे सगळे डॉक्युमेंट आहेत सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि इंटरव्ह्यू मित्रांनो उद्याच असणार आहे. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.